इथं खाली व्हिडिओमध्ये बघताय तुम्ही सांगली जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये जिल्हा परिषदच्या कामगार पुरवठा करणाऱ्या एका ठेकेदाराकडे काम करणारी हे आरोग्य सेवक आहेत. आरोग्य विभागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची काम करणारी ही मुलं, यांना पगार त्यांचा वेळेत मिळत नव्हता. तो पगार त्या जिल्हा परिषदच्या अधिकाऱ्यांनी मिळवून दिला. आता आपण विजयकुमार वाघ साहेब, जे जिल्हा आरोग्य अधिकारी आहे, त्यांच्या समोर आपण गेलो. तर या मुलांचा जो पगार केला जातो, त्यांची जर समजा 10 मिनिटं लेट आली तर गैरहजेरी मांडली जाते आणि काम करून घेतलं जातं. आणि त्याची गैरहजेरी ठेकेदाराकडं, पण जिल्हा परिषदला मात्र हजेरी मांडायची. जिल्हा परिषदकडं त्या दिवशीचा पगार त्या ठेकेदाराने घ्यायचा, पण या मुलांना पगार द्यायचा नाही. असा प्रकार जेव्हा माझ्या कानावर आला, तेव्हा मी या सगळ्या मुलांना घेऊन या विजयकुमार वाघ साहेबांच्याकडे आलो. माझी कैफियत वाघ साहेबांनी ऐकून घेतली आणि वाघ साहेबांनी ही यंत्रणा आता अत्याधुनिक करू, अशा पद्धतीने थंब वगैरे लावायचा याचं नियोजन करण्याचं आश्वासन मला साहेबांनी दिलं. मी त्याबद्दल आरोग्य अधिकारी यांचं मी आभार मानतोच. आणि वर सीईओ म्हणून आमचे विशालजी नरवाडे साहेब आहेत. हे तर अशा गोष्टीमध्ये कदापि कोणाला माफ करत नाहीत. अतिशय स्ट्रिक्ट मध्ये त्यांनी काम करतात. त्यांनी सुद्धा मला सांगितलं की या मुलांच्यावर अन्याय होणार नाही, याची दक्षता आपण भाऊ घेऊया, असं मला नरवाडे साहेबांनी पण सांगितलं. म्हणून नरवाडे साहेबांचा पण आभार मानतो आणि आरोग्य अधिकाऱ्यांचा पण आभार मानतो. धन्यवाद.